मी सिटेकला ॲडमिशन अनिकेत बिरादारमुळे घेतलं. अनिकेत बिरादारचा मला कॉल आला, तू ॲडमिशन घेणार आहे का? म्हणलं नाही बाबा, माझं काय घ्यायची इच्छा नाही, मी फ्लूट करणार किंवा फ्रीज करणार किंवा कॅन्सल करणार. मग इथे आलो मी ॲडमिशन घेण्यासाठी. मग नंतर इथे बरेच सिनियरला वगैरे भेटलो. तसं अनिकेत म्हणे की तू जर सोडलं तर नंबर माझा नेक्स्ट माझाच आहे. खूप कॅल्क्युलेशन म्हणजे आर्किमिडीजनं पण एवढे कॅल्क्युलेशन केले नसेल तेवढे त्यानं कॅल्क्युलेशन केलेले त्या गोष्टीचे. आणि फायनली मग इथं जरा इन्फ्लुएन्स झाला माझा, मी घेऊन टाकलं ॲडमिशन. त्याच्यानंतर मग अशीच गेली MSc. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 16 ऑक्टोबरपर्यंत एकदम बेस्ट चालू होतं. म्हणजे भुगे सर आलते तसे माझ्या लाईफमध्ये जूनमध्ये, पण ठीक चालू होतं 16 ऑक्टोबरपर्यंत. मग देन भुगे सर माझा रिसर्च चालू केला. त्यांनी माझा एवढा रिसर्च केला की मी आता PhD लागलो. म्हणजे खूपच काय ते चांगलं झालं वाईट झालं आता ते मला नंतर कळलं ॲडमिशन घेतल्यानंतर. पण बेस्ट फ्रेंड तर इथे बेस्ट फ्रेंडमध्ये सगळेच बेस्ट फ्रेंड आहे माझे. आमचे सगळेच जवळपास बळे सर झाले, रोहित, अनिकेत, ओमकार पाटील, त्याच्यानंतर विजय महाके आणि खूप जास्त क्लोज बॉन्ड आहे सगळ्यांसोबतच. पण विशेष करून रोहितचं खूप जास्त कॉन्ट्रिब्युशन माझ्या MSc मध्ये मी मानतो. नॉट इन द मीन्स फक्त ह्याच्यामध्येच नाही, नुसतं फील्डवर्कमध्येच नाही तर असंच म्हणजे MScची जे डिग्री आमची झाली तुमचं त्याच्यामध्ये मी सगळ्यात जास्त जर हसलो असेल तर रोहित वीरमुळे हसलो. आणि बडे सर सारखा दिलदार माणूस मी माझ्या आयुष्यात बघितला नाही, बघेल का नाही याची पण शाश्वती नाही. पण खरंच खूप जास्त दिलदार माणूस, खूप जास्त प्रेमळ शब्द कधी पण करून आपुलकी, आदर, अमेझिंग. आणि अनिकेत बिरादार माझं खूप जास्त कॉन्ट्रिब्युशन जर समजा पोस्ट पेड रिसर्च जर झालं असेल समजा, जसं की थिसिस बनवणं, त्यानंतर रिसर्च पेपर पब्लिश वगैरे करणं, ते अनिकेत बिरादारमुळे शक्य झालं. त्याचबरोबर दुर्गा, अबोली, सिद्धीसारख्या मैत्रिणी मला भेटल्या, त्यांचं पण खूप चांगलं कॉन्ट्रिब्युशन राहिलं. त्याच्यानंतर फेवरेट टीचर शामी भुगे सर, त्यांचं आता मानावं लागेल की ठीक आहे जाऊ दे. फेवरेट टीचर, लव्ह लाईफ इन MSc, दिस इज सो क्रिटिकल. अँड मी त्याच्यानंतरचा पॉईंट एक्सप्लेन करतो, ज्युनियरबद्दल बोलावं वाटतं मला. फर्स्ट ऑफ ऑल सगळेच खूप चांगले ज्युनियर आहेत. गोपाल, अभि झालं हे फिजिओचे. त्यानंतर सीटेकचं बरंच कोणी एक्सप्लेनेशन दिलं नाही, पण सोहेल आणि तेजस. सोहेल खूप म्हणजे एक तर ज्युनियर घाबरतात सिनियरला बोलण्यासाठी, पण सोहेल असं की रूममध्ये आलं असं तुम्हाला काही खायचं का, त्यानं बरंच फराळाचं आणलं होतं, आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्लं. त्यानंतर तेजस अगोदर तेजसचा धुंदीमध्ये होता, नंतर मग मस्त फ्रेंडली वगैरे. त्याच्यानंतर रामू आला नाही तर तो पण खूप चांगला ज्युनियर माझा. गोपाल आणि अभि तुम्ही खूप जास्त एफर्ट्स घेतले फेअरवेल